हाय नमस्कार सगळ्यांना. चला तर काल मस्तपैकी कार्यक्रम आपला गणपती बाप्पासाठी झाला. तर लय पळापळी झाली दाजीची आणि तुमच्या पूनमताईची सकाळी उठल्यापासून काल सकाळी. तर काल आपण प्रसादाचा कार्यक्रम केला. प्रसादाचा कार्यक्रम बी भरपूर भारी असा झाला आणि म्हणजे भरपूर आपली म्हणजे जेवढी आपण आपल्याला वाटत होतं आपल्या घरची माणसं सगळी यावात आणि तेवढी माणसं आली बी. आणि काल म्हणजे खरंच भारी वाटलं. आता आज 10 दिवस आहे गणपती बाप्पांचं, आज विसर्जन आहे. पण 10 दिवस, आज 10वा दिवस कसं दिवस निघून गेलं काय म्हणजे कळलं नाही. तुमच्या पूनमताईला दाजीला आनंदात दिवस गेलं, काही दुःखात बी दिवस गेले. आणि चला मग आज गणपती विसर्जनची आपल्याला म्हणजे आज मला वाटतं 3-4 वाजता गणपती विसर्जन करावं असं चाललंय तुमच्या दाजीचं, तुमच्या पूनमताईचं. पण त्यासाठी आपल्याला आज परत सगळी तयारी करावं लागेल मस्तपैकी अशी. आता काय झालं, काल भजन चाललं जवळजवळ एक वाजेपर्यंत चाललं, 1-1:30 वाजेपर्यंत. आणि काल एक तर दिवसभर आपल्या भावा बहिणीनं तर पाहिलं सगळी पळापळीच होती. आणि मग रात्री परत 1-1:30 वाजेपर्यंत आपण भजन चालली होती, जागरण झालं. आणि चांगल्या पद्धतीने रात्रीचा भजनाचा बी कार्यक्रम झाला. आणि काल म्हणजे आपल्या बऱ्याच भाऊ बहिणी सगळ्यांचंच म्हणणं होतं की आम्हाला एकदा लाईव्हवर तुमचं भजन दाखवा. आणि परवा दिवशीच आपल्याला भजन घ्यायचं होतं इथं खरं म्हणजे. पण काय झालं आहे, पावसामुळं नाही घेता आलं. आणि रात्री बी पाऊस चांगल्या पद्धतीचा झाला. रात्री बी आम्हाला वाटायचं आता काही मला वाटतं भजन होत नाही काय नु. तर तरी बी आपण सांगितल्यामुळं आले सगळे. आणि रात्री भजनाचा कार्यक्रम मस्त झाला, असा लय भारी वाटलं. असंच मग आता नेहमी सांगतात आपले भाऊ सगळे की दाजी पूनमताई तुम्ही आनंदित राहा. तर आम्ही तर प्रयत्न करणारच त्या पद्धतीने राहण्याचा. चला अजून म्हणजे काय रात्री आता टाईम झाल्यामुळं, भरपूर झोपायला टाईम झाल्यामुळं आता अजून काय शिवानी अपूर्वा उठली नाही. तर तुमच्या पूनमताईचं चाललं आहे मागं काम सकाळ सकाळ लवकर उठून. का आता आपल्याला आता परत पुढची तयारी आज करायची मस्तपैकी अशी. पण आता जरा उघडलंय, आता रात्रीचा खावा पाऊस बंद झाला काही कळलं बी नाही आपल्याला. पावसातच आपल्याला सगळं म्हणजे त्यांना जी भजनं घरी आले होते त्यांना परत रात्री आपल्याला सोडवायला जावं लागलं 2-3 जणांना गावात. त्याच्यामुळं रात्री बिले भिजलो परत. पण आता कसं आहे, आपला कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर मग आपण बी सोडलं पाहिजे त्यांना, आपल्यासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आले ते. आणि भारी वाटलं रात्री, सगळ्यांनाच आवडला, चांगलाच कार्यक्रम झाला काल मस्तपैकी असा. पावसा पाण्यामुळं काय लवकरच पाऊस चालू होतोय ना, दुपारचाच आभाळ येतोय गच. आणि 2-4 वाजेपर्यंत तर पाऊस चालू होतोय जबरदस्त. त्याच्यामुळं मग आपण निर्णय घेतलाय आपलं लवकरच गणपती बाप्पांचं म्हणजे विसर्जन करणार आहे तर 2-3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत. म्हणजे जेणेकरून आपलं सगळं व्यवस्थित कार्यक्रम पार पडन. तर हो का आभाळ आज बी आलंय परत. बाळा त्या चालले का काय दळायला? हा 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 हां, बरं बरं बरं, चालतंय चालतं. आता काल तर ते कोण काय म्हणलं आजचे दिवसच आहे जिजामाता. हा ती बी आहे. बर बर, काल कार्यक्रमाचा रात्री गणपतीचा तुम्ही जेवायला आले, आम्ही वाट बघून बघून जॅम झालं, गेलो आम्ही. जॅम झालं वाट बघू बघू.
कमून आले जेवाया का मी जायचं आधी या जेवण करीन परत. बर ये लवकर पटकोनी. चलू हा ध्यान राहून दे बाबा. हा हाय की तुम्ही. तर आभाळ परत आज आलंय म्हणजे 2 दिवस झालं चांगल्या पद्धतीने पाऊस येतोय असा ना, आणि असाच पाऊस व्हावा इकडं म्हणजे काय होईल भारी पुढच्या अडचणी पाण्याच्या सुटतील. आभाळ कसं आलंय मस्त. आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाची आपण तर कशी म्हणजे गणपती बाप्पांचे विसर्जनाची तयारी करणार आपण. हे तर आपण तर आपल्या भावा बहिणीला तर दाखवणारच सगळं. चला मग बघू आता काय तुमची पूनमताई काय करते काय नाही. तर शिवान्या उठली गेला का शिवान्या? का म्हणून झोपली? उठा ना काय. ए अपूर्वा अपूर्वा ए अपूर्वा ए अपूर्वा का उठणार? अपूर्वा ऐ ऐ अपूर्वा उठ ना. उठ की आवरायचं नाही काय पटापटा पटापटा पटापट. उठा उठा लवकर उठा. रात्री अपूर्वा बी बसणारा बसली होती पीटी वाईज होती होय अपूर्वा. हां त्याच्यामुळं सगळंच जागरण झालं ना रात्री. पण तुमची पूनमताई लईच लवकर उठली होती बरं का. हां हा ती नेऊन द्यायचं आहे त्यांना. रात्री पावसामुळं नेता नाही ना आलं. मग बाकीचं काही सामान इथंच ठेवलं. आता मला पोच करावं लागेल त्याला सामान. हां मग उठ बाय लवकर उठ उठ उठ. चला लवकर आवरून आपल्याला अजून गणपती बाप्पाची आरती करायची अजून. चला बघू तुमची पूनमताई आज लवकर उठली होती. आज जरा चकाचक पाणी भरलंय काय मला वाटतं गाड्या. भरलं गाड्या मोटर चालू करून सगळं हँडे पाणी फिनी सगळं पाणी फिनी गच्च भरलंय. बायकोनी आज लईच काम आवरलं गाड्या सगळेच पटापट. हां काल आपल्या काही प्रसाद बनवला होता. थोडाफार उरला आहे आणि उरायलाच पाहिजे. खाऊन पिऊन सगळं प्रसाद वाही करून थोडाफार आपला उरला आहे. तर चांगला कार्यक्रम झाला. आज काय केलं ही खिडकी उघडली इकडं अंधारात पडत असतो ना लई सारखा. तर दादा काल भरपूर अशी भांडी सगळी म्हणजे प्रसादासाठी वापरल्या गेली. आणि मग तिचं आज जवळजवळ किती कवाशी उठली होती रा? हा 8 वाजता. आता मीच 7:30 वाजता उठलोय तू म्हणता 8 वाजता उठली. मला तर सगळं चकाचक सकाळपासून काम आवरायला नंतर पडते. तर मला आज अजिबात उशीर झाला गाड्या रात्री जागरण झाल्यामुळं. हा ती शिवान्या मला सांगत ना मम्मी वाढव झालं तिकडे मागं काहीतरी करते. बरं मला जाऊन बघूच आता मग काय. हा सगळंच पाणी सगळंच भरलेलं दिसतंय मला तर. हा आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ना त्याची तयारी करायची ना म्हणूनच लवकर उठले काय ना आज. असं होय. पण आपल्याला रेशनचं धान्य बी आणायचं जायचं होतं. पण मला वाटतं त्याला रेंज नसल्यामुळं माणसं माघारी आल्यात. नाही तर जायचं होतं आपल्याला धान्य हे आणायला रेशनचं कुपन. पण चला आज तुमच्या पूनमताईने सगळंच आवरलंय मस्तपैकी पटकोनी म्हणजे आपलं लवकर आवरण बाकीचं असं मला बी वाटतंय. आज मग काल बी आपल्याला म्हणजे
सकाळचं आवरायला उशीरच झालता, पण आवरलं बरं का लवकर. पावसाच्या आधीच सगळी जेवणं खावणं म्हणजे झाली. सगळं ओके मध्ये झालं. आणि भजन बी मस्तपैकी रात्री भारी झालं, सगळ्यांना आवडलं बी. सगळं पाणी पिणी भरून चकाचं केलं का, आणि मला खोटं बुद्धी काय रे? हा, मला उठवायचं केला का तुला? मी नसती मदत करू लागलो आहे तुला. अलीकडं काय झालं माहिती का? ही बायको काय दाजीला उठविनाच. हा, मग नवऱ्याला काय आराम करून द्यायचं का? काही आतापर्यंत जेवढं काबड कष्ट केलं निदान त्याचा कष्टाचं फळ म्हणून तरी काहीतरी. हा, तारीफ आता तारीफ करायचं उगाच चाललंय का मग? असं का? कोण म्हणतं चांगलं नसतं? हा, जगाचं काय आहे? जग काय आहे? फटके कपडं नाही घालून देणार आणि चांगलं कपडा नाही घालून देणार तरी नावं ठेवणार. त्याच्यामुळे जगाचं नाही काय त्याच्यामुळं काय त्यांचं नाही म्हणावं घ्यायचं काय. भांडी निघाली होती. आता ही काय मला दिसतात की सारी भांडीच इकडं ही पडले सगळे. घासला गंजीला घरात आला. शिवान्या बाळाव, चल ना आंघोळीला चल. मम्मीने पाणी भरलं आतमध्ये, आंघोळ करायचं चल. त्याच्यात बसतं ना का मांडी आता सगळी? शिवान्या, पोरींला आणतो बोलून आंघोळीला पटापटा उरकायला. हो, उठलं का? चला आंघोळीला पटापटा उरका. टिकल्याची डबी घेतली. कशाला? ती रंग ठेवायला टिकल्या तिथं वाचल्यात. होय, टिकल्या तिथं वाचल्यात होय. भावा जाऊन बघ की. अरे ते टिकल्या भरून ठेव, दुसरं काहीतरी घे तुला. मग दुसऱ्या डबीत भरायचं ना टिकल्या त्या, दुसऱ्या डबीत. आणि आज गणपती बाप्पाचं विसर्जन असल्यामुळं आज सुट्टी आहे काय तुम्हाला? मग हा, तरी मी विचार करतोय का उशिरा उठल्यात गाड्या, नाही तर लवकर शाळेची गडबड असल्यानंतर मग पटकून उठत्यात. आहे ना, तो आम्ही बी येऊन बसला इकडं. ती डबी काढली होय. मच्छरचं काय? पण ते टिकल्या भरून ठेव ना तू. मम्मीने चांगल्यावाने भरून ठेवलेल्या हिने वतून ठेवले. ठेवीन भरून ठेवीन. हा, असं होय. चला मग भावानं बहिणीनं चाललंय तुमच्या पूनमताईचं काम. आता मला बी आवरावं लागेल पटापटा. आपले पुढची म्हणजे तयारी सगळी करावं लागेल राजेला तुमच्या पूनमताईला. चला मग बाय बाय. येईन तुमच्या पूनमताईचा व्हिडिओ, कशी कशी तयारी चालली, काय काय चालली तुमच्या पूनमताईचा. नक्कीच व्हिडिओ लवकरात लवकर येईन तुम्हाला बघायला. बाय बाय सगळ्यांना.